नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, कसे आहात? मजेत ना? मी रीता भालेराव तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। आज आपण बनवूया चटपटीत भजी। त्यासाठी मी 2 वाटी बेसन पीठ घेऊन घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये आपले चटपटीत मसाले ॲड करूया। त्यात मी आधी थोडासा सोडा घेते, थोडासा ओवा, थोडंसं लसणाचं पेस्ट, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर, मी आधी मिरची घातली, कोथिंबीर मिरची, आपला बारीक चिरलेला कांदा, हा मी मोठा कांदा घेतलेला आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। मी हे साधारण 2 वाटी बेसन पीठ घेतलं होतं। तुम्ही वाढवू शकता तुमच्या मापाप्रमाणे। दोन लहान चमचे धने पावडर, थोडीशी हळद, थोडीशी चटणी ही मी 2 चमचे घालत आहे, थोडासा हिंग चवीप्रमाणे। आपण काय करूया, आधी हे कोरडं मिक्स करून घेऊया, मग आपल्या गुठही पडणार नाहीत। चवीप्रमाणे मीठ, हेही मिक्स करून घेऊ। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता थोडंसं आपण हळूहळू करून पाणी टाकूया। आपल्याला घट्टसर बॅटर ठेवायचं आहे, पातळ नाही। आता आपलं हे चटपटीत भजींचं पीठ भिजून तयार आहे। आता याला आपण 5 मिनिटं आराम देऊया, मग तळायला घेऊया। आपण तेल तापत ठेवलं आहे। आता आपण काय करूया, आपले भजे हे काढायला सुरुवात करूया। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। याप्रमाणे भजी बनवले ना की माणसाचं एक प्लेटवर समाधान होणारच नाही। तुम्ही पुन्हा नक्की ट्राय करून बघा। आपले भजी छान वरती आले आहेत। आता आपण यांना पलटून घेऊया। यांना आपल्याला थोडे लालसर होऊ द्यायचे, म्हणजे आत कच्चे राहणार नाही। आपले भजी हे छान लालसर झाले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। आपले भजी आता खाण्यासाठी रेडी आहेत। माझ्या प्रिय सखींनो, आपले गरमागरम चटपटीत भजे हे रेडी आहेत विथ सॉस। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल
तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायचं विसरू नका. आणि हो, सोबत सबस्क्राईबही करा. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू.